त्याला आज बनवूया ओरिओ बिस्किटपासून एकदम झटपट मोदक. तर आपण इथे 4 पॅकेट घेतले 10-10 वाले. त्याची क्रीम आता सेपरेट करून घेऊया. ते क्रीम आपण एका वाटीमध्ये करून घेतली आणि बिस्किट आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. एकदम बारीक करायची, साखर नाही टाकायची. आता ही जी क्रीम आहे ना याच्यामध्ये आपण थोडंसं वल्लं नारळ मिक्सरला बारीक करून घेतले बघा. हे पण टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये क्रीममध्ये आणि मिक्स करून घेऊया. तर बिस्किट आपण इथे छानपैकी बारीक करून घेतले. तर याच्यात थोडं थोडं दूध टाकून आपण याचं ना छान असा डो बनवून घेऊया. तर थोडं थोडं टाकायचं, एकदम जास्त टाकू नका नाही तर पातळ होईल. ते थोडं थोडं टाकून असं बघा व्यवस्थित याचा डो बनवून घेऊया. ते बघा छान असा याचा डो बनला. त्यानंतर मोदकचं इथं साचे आहे ना त्याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया. तूप लावल्यानंतर थोडं थोडं असा गोळा घ्यायचा याचा आणि याच्यातमध्ये असा लांबट करून असं भरायचं बघा. आतमध्ये असं दाबून भरायचं आहे. त्यानंतर याला असं होलसारखं पडेल ना याच्यामध्ये बघा असं दाबल्याने. आता याच्यामध्ये हे आतमध्ये आपण जे क्रीम केली ती क्रीम आणि खोबऱ्याचं जे सारण बनवलं ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे. साखर टाकायची अजिबात गरज नाही याच्यामध्ये. व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर वरून याला थोडंसं आपण ना हे बघा एक याचं ओरिओचं वरची कवर लावायचं याला आणि छान असं पॅक करून घ्यायचं आहे. तर याला तूप लावल्यामुळे ना खूप अशी शायनिंग येते मोदकाला, दिसायला पण छान दिसतात. त्यानंतर बघा मी तुम्हाला खोलून दाखवते. एक्स्ट्रा जे लागलेलं असेल ते काढून घेऊया आणि ते चला आता ओपन करते. आणि एकदम सहज आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे मोदक तयार होतात आपले. ते हे बघा सहज असा आपला मोदक हा निघला आणि शायनिंग किती मारतोय बघा. हे पहा अशा पद्धतीने अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते. तशाच पद्धतीने हे बघा व्यवस्थित असा मोदक आपला हा तयार झाला आहे. असं हलक्या हाताने हे बघा असं सहज काढायचं. तर चला झटपट मी अशाच पद्धतीचे सगळे मोदक बनवून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर मोदक आपले इथे बघा तयार झालेत. हे बघा किती छान दिसतात मोदक आपले. तर झटपट असे आपले हे मोदक तयार झालेत. तर एक मी तुम्हाला ना कट करून पण दाखवते. हे बघा 9 मोदक आपले हे तयार झाले. तर 4 ओरिओच्या बिस्किटमध्ये आणि एकदम छान असे तुम्ही बाप्पाला प्रसाद म्हणून पण हे तुम्ही बनवू शकता. तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते. ते बघा एकदम मस्त असा आपला मोदक हा दिसतोय ना. तर तुम्हाला माझी मोदकची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.